नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट विस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. IIT पवई या ठिकाणी आपण आलेले आहोत. सायली संजय बोंद्रे या वहिनींना भेटणार आहोत. काय मस्त वातावरण आहे बघा ना, सगळीकडे असा पाऊस सुरू आहे. मुंबईतलंच हे ठिकाण, पण या मुंबईमध्येच किती हिरवगार वातावरण या IIT कॅम्पसमध्ये बघायला मिळतं. तिकडे शिक्षण घेणाऱ्या अनेकांची स्वप्न पूर्ण हो, त्यांच्या आयुष्यात अशीच उत्तरोत्तर प्रगतीची हिरवळ पसरो, ही मनापासून या वरुणराजाच्या चरणी प्रार्थना करूया आणि जाऊन भेटूया बोंद्रे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. स्वागतम सुस्वागतम स्वागत या सुजना करूया स्वागत या सुजना स्वागत या सुजना करूया स्वागत या सुजना. आपण आला आनंद झाला, आपण आला आनंद झाला, हर्ष द्विगुणित झाला, हर्ष आमुचा द्विगुणित झाला. प्रेम करी रसिया, प्रेम करी रसिया, प्रेम स्वागत या सुजना करूया स्वागत या सुजना. आमंत्रणाला मान्य करून उपस्थित झाला ब्रह्मगिरीला, आमंत्रणाला मान्य करून उपस्थित झाला ब्रह्मगिरीला. सुख येथे लोचना करूया स्वागत या सुजना, स्वागत या सुजना करूया स्वागत या सुजना. स्वागतम अजून आहे. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. आणि त्याचबरोबर आजचा हा भाग संपतो आहे. मी निघतो. काय सुंदर स्वागत गीत केलं. मध्ये मध्ये मी जे उभं राहून बघत होतो ना, तेव्हा तुम्हाला हसायला आलं असेल, पण कोणी कोणाच्या पायावर पाय ठेवला होता सांगा तेव्हा. कोण करत होतं ते ओरडत होतं कोण? असं करतात ह्या सगळ्या दाटी बाटी. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर नमस्कार. संजय बोंद्रे. ही माझी छोटी मुलगी नुपूर. हॅलो. ही मोठी मुलगी ऋतुजा. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही आई. नमस्कार. ही माझी छोटी बहीण. बर. या ननंदबाई. नमस्कार. ही माझी छोटी जाऊ. बर. आणि हे आमचे सगळे ब्रह्मगिरीचे संस्कृती महिला मंडळ. आणि हा माझा भाऊ. बरोबर. नमस्कार. हे माझ्या सगळ्या मैत्रिणी. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? गावी मी वाडाची आहे. माझं गाव वाडा. आणि आपलं? दोघांचंही गाव वाडाच आहे. माझा पण वाडा तालुक्यात आहे. हे तालुका एक आहे. गाव 10 किलोमीटरचं अंतर आहे. शाळा कुठली तुमची? तिथेच झालेली आहे माझ्या वाड्याला वगैरे. कसं गेलं बालपण? हो छान. बालपणी आमचं एक जॉईंट फॅमिली होती, एकत्र कुटुंब होतं. माझे काका काकी आजी वगैरे सगळे होते. शाळा कुडूस म्हणून एक गाव आहे, तिथे 12वी पर्यंत माझं पूर्ण हे तिथेच झालं. ओळख कुठे झाली? ओळख म्हणजे आम्ही सगळे नातेवाईकच आहेत. माझी आत्या, त्यांची वहिनी, आणि म्हणजे आमच्याकडे जे असे सगळे नात्यामध्येच सगळे आहेत. त्याच्यामुळे आम्ही तसं म्हटलं तर लहानपणापासूनच ओळखत होतो एकमेकाला. काय हो? ही गोष्ट खरी आहे. त्यावेळेस त्यांचं म्हणजे नात्याचा निरोप लागलेला होता. त्यावेळेस माझे मामा वगैरे घरी येऊन वगैरे सांगितलं की असं असं आहे म्हणून. मग नंतर माझ्या मोठ्या भाऊ काकांची 2 मुलं आहेत, माझी मोठी आहेत ते. मग त्यांना सांगितल्यानंतर मग आम्ही त्यावेळेस मग निरोप देऊन त्याप्रमाणे केलं. आपण काय करता? मशीन मॅन्युफॅक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ठाण्यामध्ये, तिथे मी सुपरवायझर आहे. आपण? मी IIT हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहे. लग्न जेव्हा जमलं
तेव्हा बघण्याचा वगैरे कार्यक्रम असतो तो झाला की नाहीच झाला तुमचा? असं म्हणजे ऑफिशियल असं काय नाही झालं, पण कारण आम्ही आधीपासूनच ओळखत होतो बऱ्यापैकी एकमेकांना, तर पण म्हणजे असं ते फॉर्मॅलिटीज झाले, त्यांचे सगळे आले. मग मला सांगा, लग्न दोघांनी ठरवलं का घरातले होते? नाही सगळ्यांनी, घरातल्यांनी. काय सगळं घराने आम्ही नाही ठरवलं, सगळ्यांनी ठरवलं. मी जसजसे प्रश्न विचारतोय तुमचं हसणं हळूहळू कमी व्हायला लागलं. टेन्शन घ्यायला नाही ना, तसं काही नाहीये. नाही ना. पण मग मला सांगा, किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष झाली. 20 वर्ष हो. झाली. कशी साथ दिली हो? खूप छान. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये पण परिस्थितीप्रमाणे तिने त्यावेळेस माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझी परिस्थिती एवढी हे नव्हती, तर त्यावेळेस आमचं दोघांचं पण त्यावेळेस प्रॉब्लेम होता. नंतर मग आमचे दिवस जसे जसे आम्ही केअर केलो, 4-5 वर्षानंतर आमचं लग्न झालं 98ला आणि जॉब लागला 99ला जॉब लागला. बर. घरामध्ये माझ्या घरामध्ये मी मोठा आणि यांच्या घरामध्ये पण ही मोठी. त्यावेळेस आमची जबाबदारीने त्याप्रमाणे माहिती करत होतं गेलो होतो. दोघांना माहिती जबाबदारी दिली सगळी. होती, त्याप्रमाणे एक जबाबदारी घेऊन आम्ही पुढे गेलो. कारण माझे वडील वारले त्यावेळेस मी 13 वर्षाचा होतो. 13. मी त्या वेळेला आणि हे त्यावेळेस सगळ्यात मोठे सर्व्हिसला घरात होते. आणि बाकी सगळे लहान होते. मग कसं काय? आई आम्हाला त्यावेळेस गावी घेऊन गेली. 4 भावंड आम्ही. हो मी का? 13-8वीला होतो. आणि नंतर मग त्यावेळेस जमीन वगैरे होती, जमीन लावून वगैरे आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यावेळेस पासून स्ट्रगल म्हणजे खूप येत गेलं त्याच्यामध्ये. आता कसं वाटतंय हो वहिनी? आता खूप छान आहे सगळं. हो का? खूप म्हणजे समाधानी वाटतो. त्यावेळी म्हणजे संघर्षाने त्याप्रमाणे पुढे येत गेलेला होतं आणि आता ते जे पाहिजे होतं सगळं काही मिळालेले माणसासाठी नात्यातले विषय धरून आहे सगळं वेळ. बरं वहिनी, मला विचारायचंय, तुम्ही तर आता अशा नोकरीत आहात की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्ट पण असतात का हो तुम्हाला? सगळं. हो, मॉर्निंग इव्हनिंग नाईट त्यांनी पण ते shift करावं करावं लागतं. हो, करावं लागतं. पण तुम्ही नर्सिंग हे प्रोफेशन ठरवलं होतं का की तेच करणार हो, म्हणून? माझं पहिल्यापासून ठरलेलं होतं मग की मला नर्सिंगलाच जायचंय म्हणून. तुम्ही ठरवलं होतं? हो, मी ठरवलेलं, पण घरच्यांना असं नव्हतं वाटत. त्यांना वाटत होतं की 3-3 शिफ्ट ड्युट्या आहेत ते, त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की मी टीचर बनावं, शिक्षक ह्याच्यामध्ये जावं. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यासाठी मी तेव्हा दोन्ही ठिकाणी अप्लाय केलेलं. पण मग मी त्यांना सांगितलं की नाही, तिकडे काय माझा नंबर नाही लागत, ते इकडे माझा नंबर लागतो, मी जाते. अशा वेळेला ते कसे सांभाळून घेतात? कारण नाही, त्यांना ते खूप ऍडजस्ट करतात, कारण करावंच लागतं. मी नाईटला गेली तर मुलींची सकाळी शाळा वगैरे असते, मग ते तेव्हा करतात, जेव्हा गरज असते तेव्हा ते खूप ऍडजस्ट करतात. तर आता या पहिल्या टप्प्यावरच्या खेळामध्ये ना वहिनी, तुम्हाला घरामध्ये आम्ही काही वस्तू लपवल्यात, ते घेऊन यायचे आणि बघूया तुम्ही त्या वस्तू घेऊन येणार का. वेळ आहे 1 मिनिटाची. जर तुम्ही 1 मिनिटात ती चांदीची अन्नपूर्णा जी आम्ही या घरामध्ये लपवून ठेवली आहे ती जर घेऊन आलात 1 मिनिटात, तर त्या चांदीच्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळणार. वेळ 1 मिनिटाची. बघूया काय होणार. खाल्ल्या मिठाला जागणे. पावसाळ्यात हिची सोबत हवी छत्री. कुठे ठेवले? 20 सेकंद झाली. 30 सेकंद झाली. इकडे नाहीये, दुसरी नाही, इकडे कुठे ठेवली? अरे नाहीये छत्री, छत्रीच्या इथे नाहीये. 40 सेकंद झाली. छत्री. हा 1 मिनिट. हा, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. 10 बदके 9 थांबा 8 देऊ नका. 7 6 5 4 कल्पतरू. 3 देवार. इथे अच्छा, थांब तिकडे वेळ संपली. या 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 या. कल्पतरू 2-2 आहेत ना आमच्या घरामध्ये. हा बरोबर, आता हा घरातच आहे ना. बसा बसा. वहिनी, तुम्हाला चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. आणि चांदीची ही तुळसही मिळाली, अभिनंदन. वैद्यना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट असते. बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बरं, मगाशी तुमच्या सगळ्या मैत्रिणी स्वागत गीत गायल्या. हो, कशा आहेत या सगळ्या मैत्रिणी? खूप तुम्हाला चांगल्या आहेत. तुमच्याबद्दल तुमच्या मागून कधी वाईट बोलत असतील का हो या? वाटत नाही असं कधी बोलत नाही ना. असतं. नाही. आणि हे पुढे बसलेले
मला नाही वाटत आता काय बोलू शकतील ते मागे, म्हणजे मला तरी नाही वाटत नाही ना, मागे. तुमच्याबद्दल नाही बोलत असं. असं मला वाटतं. हो ना. आता ते काय बोलतात ते आता नाही त्याने लिहूनच दिलंय हे बघा. बघूया. विचारूया, हा, बघूया. बघूया. यापैकी कोणीतरी असं म्हटलंय की तुम्ही कंजूस आहात. मला नाही वाटत तसं हा. मी कंजूस आहे असं. जितके जेवढं पाहिजे तेवढं करते, फक्त प्रमाणापेक्षा मी जास्त खर्च नाही करत, तेवढं ते तुम्हाला मान्य मान्य आहे हा करते. आरोप? हा आरोप म्हणजे मान्य आहे का? मान्य- मान्य- मान्य. बघा त्यांनी मान्य केलाय. मी तेच म्हटलं मी प्रमाणापेक्षा जास्त खर्च अरे नाही थांबा हो. तुम्ही समोरच्याने जर काम हळूहळू केलं ना तर पटकन चिडता. हो बरोबर आहे. हा आरोप मान्य आहे मला. हो व्हेरी गुड. हो. कारण मी स्वतःच खूप मला स्वतःच खूप घाई करायची सवय, माझ्या ड्युटीचा टाइम आणि हे तेवढा वेळ नसतो, मग समोरचा पण एकदम हळू केला तर मी बोलते. बरं हा एक आरोप आहे ना, हा. स्वतः बसते आणि दुसऱ्यांना कामाला लावते. अरे बापरे. नाही, एक मला- मिनिट, हे आरोप मान्य आहे का तुम्हाला? नाही हा? नाही का मगाशी होय म्हटलं म्हणून आता नाही नाही म्हटलं? नाही, तसं काही नाहीये. ती स्वतः पण काम करते, म्हणजे तिला जेव्हा गरज वाटते कामाचं आहे पण तिचं एक ते मिनिट, तुम्हाला हे मान्य आहे का हो त्यांचा हा आरोप? नाही तुम्हाला काय माहिती, ज्यांना कामाला लावतात त्यांना नाही माहिती. नाही, माझ्या हॉस्पिटलचे कलिग्स आहेत त्यांनाही विचारते, म्हणजे त्यांच्याबरोबर मी कधी असते. थांबा, तिसरी चिठ्ठी आली आहे. स्वभाव तापट आहे, रागीट आहे. थांबा बघूया तर काय काय इंटरेस्टिंग आहे हा आरोप. बरेचसे मला नव्हते माहिती. आता हे जे सगळे आरोप झाले त्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सांगा. ठीक आहे, असेल म्हणजे मी जाणून मग बुजून माझ्याकडनं नसेल होत असं. म्हणजे मला जसं वाटतं आता त्यांचं काय त्याच्यामध्ये गैरसमज होत असतील, मला नाही माहिती. पण काहीतरी असल्याशिवाय लिहिलं का त्याने? हा थोडस आहे. मी काय मला नाही सांगू. एक तर घरी बोलवायचं, त्याच्यात तुम्ही त्याच्यात आरोप करायचे. पण मला तुम्हाला विचारायचं, आजपासून बदल करायचा असेल तर कुठला करायचा? आता जे त्यांनी सगळ्यांनी मला सजेशन दिलेत, खूप तापट आहे, कंजूस आहे, त्या सगळ्यामध्ये सुधारणा करेन. करणार? हो, चला, very good. प्रयत्न करेन मी नक्कीच. आपण मी नणंद. कशा आहेत या? तसं आमचं नणंद भाऊजेचं नातं असलं तरी पण आम्ही बहिणीसारखा राहतो आणि मैत्री आमच्यामध्ये, आणि तसंच प्रेम दिले तिने आम्हाला खूप. होय ना. हो, लक्ष्मीच्या रूपानेच आली ती आमच्या घरामध्ये. किती माझ्या भावाची भरभराट झाली, त्यातच मला आनंद आहे. त्यांचा सुखी संसार बघून मला खूप आनंद होता. असं लक्ष्मीच्या पावलानं आली आणि या घरामध्ये भरभराट झाली, या एका वाक्यात सारं काही दडलेलं आहे. त्यामुळे आमचं अगदी मन समाधानी. म्हणजे सासूबाईंकडे द्या. बघते डॉक्टर, गोळ्या चालू, पैसे सगळं बघतात, व्यवस्थित आहे किती सगळं. मस्त. त्या माऊलीच्या डोळ्यातल्या एक्सप्रेशन्स मध्येच खरं तर या घरात आल्यानंतर या माऊलीनी या घरासाठी किती राबलेले आहेत, या घरासाठी किती योगदान दिलंय ते सारंच या माऊलीच्या डोळ्यातनं व्यक्त गोळ्या झालं. चालू आहेत मला, होय ना. गोळ्या चुकवीत नाही, नाही का? चांगला खाणं पिणं. वहिनी, यापेक्षा मोठं नाही, सर्टिफिकेट कुठलं काहीच नको. नाही. नकोच आहे. मैत्रिणींवर जाऊच नका तुम्ही. नाही नाही, त्याही खूप छान आहेत. नाही, त्यांना मला काहीच त्यांच्याबद्दल असं तक्रार नाही. त्याही खूपच छान आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी. आज जे काही लिहिलं असेल तेच मला माझ्या चांगल्यासाठीच लिहिलं असेल, की माझ्यात काहीतरी बदल व्हावा, आणि मी नक्की करेन त्यांच्यासाठी. बरं, त्यापैकी कोणी लिहिलेलं नाहीये. नाही ठीक आहे तरी पण. हा? म्हणजे काय दहशत आहे बघा तुमची. बरं, आता काही चित्र काढायची आहेत तुम्हाला, आणि ती चित्र घरातल्या सगळ्यांनी ओळखून बक्षीस मिळवून द्यायचं. देणार का? हा? नक्की? तुम्ही पहिलं आव्हान कोण स्वीकारणार? क्लू बघून नाही ठरवू शकत. नाही, जा तुम्ही. तुम्ही या. या तीन पैकी कुठलं? कोण आहे? एक कोकिळा. इगल. बरं, गरुड आहे. 3 कबूतर. 4 साधारण IITतले सगळे पक्षी संपले. हा?
काय सासूबाई तुमचं काय म्हणणं आहे? जावयाने काढलंय चित्र. हा घुबड घुबड आहे अशी घुबडं कुठे असतात साधारण, पण अभिनंदन घुबडच आहे ते. तुम्ही तिकडे जा, तुम्ही इकडे. तुमच्यासाठी एकदम सोपं चित्र आहे. यापैकी कुठलं घेत आहे? अच्छा दोन्ही सोपे आहेत हो त्याच्यामध्ये. दोन्ही सोपे आहेत. हे बोलू नका, सगळ्यात सोपं आलेलं आहे चित्र मला असं वाटतं. नीट वाचा, परत परत वाचा नीट. मला त्याचा अर्थ नाही, मी म्हणजे मला आठवत नाही असं. तुम्ही काढता? हा त्यांना हा त्यांना कळलं, हं? त्यांना कळलं त्यांचंच. कारण मला त्या हे बघा काय काढलंय ते. बोलू नका, बोलू नाही, नका. बोलत आणि आता नाही. तुम्ही सांगायचं नाही, कारण तुम्हाला नाही माहिती नाही आहे. ठीक. पेश. केलेला चला 10 9 8 7 अभिनंदन. मृदुंग साधारणतः त्याच्यातलंच एखादं वाद्य असणार. मला उगाच वाटलं होतं IIT खूप हुशार असतात. टेक्नॉलॉजी मध्ये IIT मध्ये हुशार असतात आमच्या. तिसरं मात्र तुम्हालाच काढावं लागलं. घ्या, त्यांची अशीच आहे त्यामुळे ते येणार त्यांना. घ्या लवकर. बोल, हे एकदा तरी पुस्तकातच. मी आता किती दिवसांनी मी असं ड्रॉइंग करते, मला आठवत नाही. पुस्तक नाही चला पुसू का परत एकदा? करा करा, काय ते करा एकदा. लवकर 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 लवकर. शी बापरे, मला तर पेनच धरत. 10 9 आठ. एक मिनिट हा. 7 6 जाऊ दे आता आलं तर ठीक. 5 4 3 2 1 वेळ संपली. वेळ संपली. पण तरी बोला, काकडी यांच्या स्वभावाच वरती आहे ती. माझ्या स्वभावावरती मिरची. हे बक्षीस गेलं. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय, उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. क्षमा मागायची तर कुणाची मागणार? क्षमा मागायची झाली तर आता पहिल्यांदा आईचीच मागेल, कारण तिला माझ्याबद्दल खूप हे आहे. ठीक आहे, आईची मागेल क्षमा. आणि बाकी सगळ्यांची, ज्यांना कोणाला मी म्हणजे जाणून बुजून नाही, चुकून माझ्याकडून काही कोणाला दुखवलं गेलं असेल तर त्यांची क्षमा मागेल. तुम्ही? माझा तापट स्वभाव पहिल्यापासून आहे आणि माझं बोलणं एकदम म्हणजे कडक बोलणं असल्यामुळं समोरच्या व्यक्तींना, ज्या नात्यातल्या जवळच्या मित्रांना कोणाला जर वाईट वाटलं असेल त्याबद्दल त्यांच्याबद्दल त्या क्षमा मागतो. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही मनापासून प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. पाऊस सुरू झालेला आहे. असाच पाऊस सर्वत्र पडो
ही प्रार्थना करूया, या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.